छान असे गुबाऱ्यासारखे टम्म फुगलेले, आतून जाळीदार आणि तेवढे सॉफ्ट असे गरमागरम भटुरे आणि त्याचसोबत चमचमीत छोल्यांची भाजी. मग काय, खाण्याची मज्जाच वेगळी. इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तो चांगला चाळून घेते. चाळून घेतल्याने मनाचं तेवढंच समाधान होतं. आता अर्धा चमचा खायचा सोडा घालते, अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि अर्धा कप बारीक रवा घालून घेते. रवा घातल्याने भटुरे आतून छान जाळीदार होतात. 1 चमचा तेल घालून घेते. 3 चमचे दही घालते. गरजेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेते. दह्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर बेताने करायचा. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. 1 चमचा तेल पिठावर घालते आणि पीठ चांगलं मळून घेते. पिठावर झाकण ठेवते आणि पिठाला अर्धा तास रेस्ट देते. पिठाला रेस्ट दिल्याने रवा छान भिजतो आणि फुलतो. पीठ थोडंसं मळते. पिठाचा छोटासा गोळा काढते आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही असा भटुरा लाटून घ्यायचा. हे पहा, एवढा मीडियम साईजचा भटुरा लाटून घ्यायचा आहे. इथे मी कढई छान मीडियम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. भटुरा तळताना तेल चांगलं गरम पाहिजे, त्यामुळे भटुरा चांगला टम्म फुगतो. गरमागरम भटुरे छोलेच्या भाजीसोबत सर्व करते. संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.